श्री स्वामी समर्थ अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदैवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मवक्त सुहासवदन कंथा टोपी छमाला दंड कमंडलुक धर कट्यार रक्षक त्रैगुण्य रहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल करिगे श्री स्वामी समर्थ अवतार पाहि मां जय जय शिर सागर विलासा माया चक्र चालक विनशा शेषशय अनंत वेशा अनामातीदा अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्याच्या चिकंता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुत्या त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परस्तर अगमेलीला जयची त्या मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वर्ताना स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यात येतात ती ब्रह्मसुता नमेले जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदकम जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवरे तेवी असती माता पितर तेचे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याचा नमस्कार वारंवार साष्टम ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रह अग्निकुमार दत्तात्रेय नमिला धर्म संस्थापना करणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेशी नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतले अवतार प्रत्यक्ष जो का अग्निकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणाचे कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग मन खरी प्रार्थना खचवणे आपल्या विख्यात महिमाजनी गावे योजले करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नसेल माझी अठाई वार्ता मी पणाची नसेल ऐसे कुणी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देती वरद असते करुणे आता नमो साधू वृंद ज्याची नाही भेदाभेद ते सात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वैल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार त्याचे चरणी नमन माझे साष्टांग कवी कुलो मुकुटावंतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाले श्रीधर आणि वामन ज्याची ग्रंथरचना पाहून ज्ञाते डोलेत मान तयाचे चरणी नमिले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामदी भक्त ग्रंथारंभिताय नमित वरप्रसाद कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करून आपण हृदय श्रावणी ग्रंथरचना करवावी आता करून मन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी विज्ञान श्रवणी सादर बैसले परे हे अमृत जाणूने आदर धरावाची श्रवणी असे माझे असंस्कृतवाणी ते कडेने पाहावे स्वामींच्या लीला बहुत असते प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रचा स्वामींच्या त्या महोदयनीतून पाही अमल मुक्ता फळे घेतले काही द्यावे मानसुज्ञाही अनमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतकथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथम अध्याय गूढः इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणाम प्रथम अध्याय गूढः श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु। अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः कामना धरून जे बसती होय त्यांची मनोरथपूर्ती तसेच निष्पाम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे अक्कलकोटा माझे राज्यप्पा मोदी यांच्याकडे बैसले समर्थांची सॉरी भक्त मंडळे बेस्तीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाचा पातला त्याच दिवशीचा आदर त्यांचा केला की त्या सवे एक पारसी आला होता दर्शनाची ते येण्यापूर्वी मंडळाची महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणते एकारी दोघासी बसून दोहोवरी तिसरीवरी बसल्या आपण पावणी समर्थांचे तेज उभय तेज वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठूने स्वामींनी हास्यमुख्य करून उत्तर दिले तयाला कुणी आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगरे देखील अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तिथे हिंडोणे हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तिथे समग्र ऐसे हजारो हजार नगरे आम्ही देखील मग तेथून सहजगती पातलो गोदा तटाक प्रति जेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्थान स्थळे पाहिले परम पावन काही दिवस फिरूने हैदराबादेसी पातलो येऊन या मंगळवेढाचे बहुतेक दिवस केला वास मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर
विलंबले असे अंतर काही असून काही दिवस राहोनी तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ देश इंडोनी सकल सोलापुरी पात्र तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटला प्रति येणे तेथून झाले ते पासून या नगरात आनंदी आहो नांदत ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून 12 वर्ष मंगळवेळा प्रति राहिले स्वामी राज येते परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची रजाली दर्शना येती साधू दिगंबर लीला विग्रह कयतीवर्य कमरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयासी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतिक संमत आनंदे भक्त परिसोद द्वितीयोध्याय गोढा इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय श्रीरस्तु शुभमस्तु। अध्याय 3 श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्याची नाही पुनरावृत्ती पद पावल कैविल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्ष करुणी वस्ती मंगळवेळी सोडिले मोहळा माझे वास्तविकरित्या अप्पाटोळ झाले भक्त तेथेची साकले वृत्त अल्पमती केवर्ण सभे घेऊन स्वामींशी टोळ जाती अक्कलकोटासी अर्ध मार्गावरून टोळासी मागे परतने भाग पडे टोळ गेले परतवणी स्वामी चालले उठून बहुत वर्जिले सेवकांनी परितनच मानिले त्या तेथून निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बसले यती राज स्वेच्छेने तेथे एक बिंद होता तो करी त्यांची थट्टा परीच काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाच्या गृहपती स्वामींसी जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर योग यागदिक काही चोळप्पाने केले नाही परी भक्तीस्तव पाही स्वामी आले सदनाते तयांचे देखून या भक्तीत स्वामी तेथे भोजन करते तेव्हा चोळप्पाच्या चित्ती आनंद झाला भोवसाळा ते पासून त्यांच्या घरी स्वामी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिक अधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मानवची राजे गादीवरी दक्ष असून कारभारी परवान्याने असलेले चोळप्पांच्या गृहाप्रती आले कोण एक येते लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली लोका माझी पसरली मात नृपासी कळण्या वृत्तांत की आपुल्या नगरात यती विख्यात पातले वार्ताय से कोणी राव बोलला कायवानी गावात यती येऊनी फार दिवस झाले परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही आता जाऊनी लवलाही भेटू तया यतीवर्या परी ते केवळ अंधज्ञानी ऐसी वार्ता ऐकुनी कानी हे सत्य तरी येऊनी आताच देशी दर्शना राव मुखातून वाणी निघाली तेची यती मूर्ती पुढे ठेवली सकळ सभा चकित झाली मती गुंदली रायांची खून पटले अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली ते सकळ सभा आनंदली समजती पावले वंदली षोडोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपाय इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतिकता संमत प्रेमळ भक्त परसोत तृतीय अध्याय गोढा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभवन्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगरे प्रवेशे तृतीय अध्याय। असेच श्री स्वामी चरित्र सारामृत याचे सर्व अध्याय ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।